गडचिरोलीमधील 11 नक्षलवाद्यांनी आज मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आत्मसमर्पण केलं। आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये 8 महिला आणि 3 पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश आहे। 38 वर्ष गडचिरोलीमध्ये नक्षलवादी कारवायांमध्ये हे सर्वजण सहभागी होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर। तारक्का गटाच्या 11 नक्षलींचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर आत्मसमर्पण। 8 महिला आणि 3 पुरुष नक्षलींचं आत्मसमर्पण। आत्मसमर्पण केलेल्या 11 पैकी 2 नक्षलींना लॉयड्स मेटल कंपनीचे ई-स्टॉक शेअर प्रदान। आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनासाठी लाखोंची रक्कम देण्यात आली। आत्मसमर्पण केलेल्या 11 नक्षलवाद्यांवर 40 लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं। या नक्षलवाद्यांचा 38 वर्षांपासून गडचिरोलीतील कारवायांमध्ये सहभाग होता। जी मंडळी महाराष्ट्रामध्ये किंवा गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवाद रुजवण्यामध्ये अग्रणी आहेत, ज्यांनी मोठ्या प्रमाणात केडर निर्माण केले, अशी सगळी मंडळी आता आत्मसमर्पण करतायत। मागच्याही काळात तसंच आत्मसमर्पण आपण बघितलं आणि आज त्यांच्यासोबत एकूण त्यांच्यासहित 11 लोकांचं आत्मसमर्पण हे आपण बघितलेलं आहे। गडचिरोली दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन। गडचिरोलीमध्ये अहेरी ते गर्देवाडा एसटी बस सेवा सुरू करण्यात आली। स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतर गावात बस आली। फडणवीसांनी एसटी बसला हिरवा झेंडा दाखवला। आजचा दौरा हा अतिशय विशेष आहे। पहिल्यांदा अहेरी गर्देवाडा या बसचं 75 वर्षानंतर बस चालू झालेली आहे, त्याचं उद्घाटन मी केलेलं आहे। गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नव्या हेलिकॉप्टर हँगरचं उद्घाटन। जो गर्देवाडा अहेरी बस 75 वर्षानंतर सुरू झालेली आहे, किंवा पेनगुंड्याला जो काय आउटपोस्ट तयार झालाय, कोणसरीला ज्याचं भूमिपूजन मी केलं होतं, आज त्याचं उद्घाटन आपल्याला करता आलं। मला वाटतं गडचिरोलीकरता अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। आता इथल्या हँगरचं उद्घाटन देखील आपण केलेलं आहे। गडचिरोलीच्या पोलीस मुख्यालय मैदानावर पोलीस दलाच्या नव्या वाहनांचं फडणवीसांच्या हस्ते वितरण। गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या जवानांचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून सत्कार।